बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बीड जिल्ह्यातील एक संस्था चालक व संस्था चालका त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे पती हे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यामध्ये वाद झाला। त्या वादांचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे। त्याच बाबतीत आपण आज बोलत आहोत। आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये संस्था आहेत। मग त्या संस्था शासकीय संस्था असतील, जिल्हा परिषद प्राथमिक संस्था असतील, शाळा महाविद्यालय असतील, यावर मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी आहेत, परंतु ते तिथे दिसून येत नाही। प्रत्यक्षात पाहिलं तर मास्टरवर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी दिसून येतात। त्यांचा पगार हे शासन करतं। काही घंटे शिकवण्यासाठी लाखो रुपयांचा पगार यांच्यावर खर्च केला जातो, परंतु ही कर्मचारी मंडळी, ही शिक्षक मंडळी अक्षरशः जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग असेल, अन्यथा प्लॉटिंगचा असेल, आता तर मी नवीन ट्रेंड पाहिला ते नाचकामाचा काम ट्रेंडमध्ये शिक्षक तर कर्मचारी असतील, हे असतील, रिअल इस्टेटमध्ये असतील, जे कर्मचारी यांना शासनाचा पगार हवाय, शासनाकडून पगार हवाय, परंतु शासनासाठी वेळ द्यायला वेळ नाही त्यांच्याकडे, असे अनेक कर्मचारी ज्या संस्थेवर ते पगार घेतात ते महिन्याकाठी सुट्टीच्या दिवशी येतात, स्वाक्षरी करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी येतात मास्टरवर। ही बीड जिल्ह्याची नव्हे, आता बीड हळूहळू हे लोन महाराष्ट्रामध्ये पसरू लागला आहे। माध्यमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा असतील, आत्ताच नवीनच एक औरंगाबादच्या शिव मॅडम, मिन्नू मॅडम यांनी शाळेत जाणाऱ्या शिक्षकांना काही नियम अटी लागू केल्या। त्यांचे मुख्य उद्देश आहेत गैरहजर शिक्षकाची यादी 7 दिवसात सादर करा म्हणून आदेश निर्गमित केले त्यांनी, आणि अनधिकृत गैरहजेरीसाठी वेतन परत घेण्याचा एक त्यांनी हे ठेवलेलं आहे। शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे त्यांनी निर्देश दिलेले। जो मूळ ढाचा आहे, शिक्षण संस्था असतील, शाळा महाविद्यालय असतील, याचा ढाचा आहे की गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु तसं न होता आता त्याची स्पेसिफिक त्याच्यामध्ये मार्किंग करून ते द्यावं लागतं की गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे आमचं ध्येय आहे। त्यावेळेस त्या ठिकाणचा गुणवत्ता ढासळली हे सिद्ध होतं, त्याला वेगळं काही सांगण्याची गरज नाही। विद्यार्थ्यांच्या पालकाशी संवाद साधण्याचं आव्हान देखील केलेलं आहे। आव्हान चांगलं आहे, परंतु नुसतं संपर्क साधून काही होणार नाही। त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातंय का, त्यांच्या वया तपासल्या जातात का, त्या कुणी क्रॉस चेक करतंय का, हे महत्वाचं आहे, परंतु हे कुणीही पाहिलं जात नाही, कुणी बघत नाही। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षकावर कारवाई होणार असं म्हणते। मला सांगा, एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी सेमीचा विषय आहे आणि सेमीला गणित हा विषय, सेमीचा शिक्षकच नाही, तर शिक्षक नाही त्या ठिकाणी, शिक्षक नाही त्या ठिकाणी, इंग्लिश विषयाचा शिक्षक नाही सेमीचा, आणि ती संस्था पालकांच्या संपर्कात जाते। ते म्हणते हे काय कालच आम्ही नियुक्त केला, अरे तो शिकवत नाही। पालकांचा काल एका अशाच अनुषंगाने एक पालक मेळावा झाला, त्या पालक मेळाव्यासाठी गोरगरिबांच्या लेकराकडून 2-2 हजार रुपये वसूल केले गेले। हे अत्यंत गंभीर बाब आहे। ह्या अशा गंभीर बाबी शासनाचा, एखाद्या अधिकाऱ्याचा चांगला उद्देश असला तर त्याच्यातून पळवाट काढण्याचं काम, त्यातून पैसे कमवण्याचं धोरण ही चोर मंडळी करतायत। अनेक शिक्षकांना या निर्णयामुळे पोटसूळ उठलेलं आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। आपलं स्वतःचा पोरगा, आणि मी अनेक अधिकारी, मोठे मोठे अधिकारी असतील, शिक्षक मंडळी असतील,
मेजर शिक्षक मंडळी, इंजिनियर वगैरे यांची मुलं फॉरेनला शिकतायत. शिक्षकांची मुलं विविध जिल्ह्यामध्ये कोटा, लातूर असेल असे नाव येत आहेत. या ठिकाणी 99.99% शिक्षकांची मुलं आहेत. जर स्वतःच्या गुणवत्तेवर, यांना स्वतःच्या शिक्षणावर भरोसा नसेल म्हणून ह्यांची मुलं तिकडे स्पेशल कोचिंग क्लासेसला टाकली जात आहेत का? मग यांना 1 ते 2 पिरियड असतात. 1 घंट्याचा, 45 मिनिटाचा पिरियड असतो. तो पिरियड घेण्यासाठी जर एक कोचिंगचा तास घेण्यासाठी त्यांना 1.5 लाख 2 लाख पगार असेल आणि ही शाळेवर यायचं नसेल, मग त्यातून काहीतरी सूट मिळवणं, काय मिळवणं, संस्थाचालक त्यासाठी अट्टहास करणे, एवढ राजकीय दबावाचा वापर करणे, हे थांबलं पाहिजे. ही जे फॉरेनला शिक्षणाला घेत आहेत त्यांना किंवा देशामध्ये विविध ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या शिक्षणावर किंवा त्या ठिकाणी शिक्षण सुविधा, शिक्षण देणारी, ज्ञानदान करणारी यंत्रणा सुधारली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती ही बीड जिल्ह्यातील शिक्षणदानाची आहे. आपण पाहिलं, मोठ्या प्रमाणावर पाहत असाल की जिल्हा परिषदेचे शिक्षक कर्मचारी हे जिल्हा परिषद शिक्षण विभागात, जिल्हा परिषद मधील बांधकाम विभागात, जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागात वारंवार येडे घालताना दिसतात. हे कशासाठी येडे घालतात? हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून या शिवोंना किंवा त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे जिल्हा शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, परंतु ते लक्षच देत नाही. येवण जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा शिक्षण समितीच्या अध्यक्षाच्या कॅबिन मध्ये जाण्याची ताकद, रजा न टाकता, काही न करता, गोरगरिबांच्या लेकरांना ज्ञानदान न देता ही मंडळी जिल्हाधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये जाते, आरडीसीच्या कॅबिन मध्ये जाते, एसडीएमच्या कॅबिन मध्ये जाते, तहसीलदारच्या कॅबिन मध्ये जाते, सीओ ईओनच्या कॅबिन मध्ये जाते. मग प्रशासनाने कसं सुधारणार? सर्वसामान्यांच्या मुलांना, त्यांना मुलं पाहिजेत. मुलं नसतील तर त्यांची तुकडी कमी होते. तुकडी कमी नाही झाली पाहिजे. मुलं गोरगरिबाचे तिथे शिकले पाहिजे, परंतु त्यांना पगार मिळाला पाहिजे. परंतु ह्यांची मुलं ही राज्याच्या विविध भागामध्ये शिकली पाहिजे, चांगल्या कोचिंगला. यांचे स्वतःचे काय स्टँडर्डनेस आहे? आपण अनेक संस्थेमध्ये बघत असाल, जिल्हा परिषद शाळेमध्ये बघत असाल, माध्यमिक विद्यापीठात येऊन ही मंडळी, अनेक शिक्षक मंडळी इतकी माजलेली आहे की ती शाळेवर जातच नाही. जर एखाद्याने प्रश्न लावून धरला, हालचाल रजिस्टर मागितलं तर ही धमकावते. यांचे नाते गोते जागे होतात त्यावेळेस, आणि हे धमकावण्याचं काम करते. एवढं सुपारी देण्यापर्यंत जातं. यांच्याकडे मनुष्यबळ आहे, एखादे गुन्हेगारी वृत्तीचे माणसं यांनी सांभाळलेले. एवढं ते म्हणतात की आम्ही राजकीय आमदार खासदार निवडण्याची ताकद आमच्याकडे आहे, त्यामुळे आमचे हे काही करू शकत नाही, हे विरोधात जाऊ शकत नाही. इतकं पर्यंत बोलण्याची जर ताकद या संस्थाचालकाची, या शिक्षकांची वाढली असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. सर्वसामान्यांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ही मंडळी करीत असेल तर ह्यांना फेडावं लागेल. हे आता म्हणताय संस्थाचालक शिक्षकांचा वाद सांगताय. अहो, हे तुमचा वाद जळून द्या. लोकांच्या लेकराचं भविष्य अंधारात ठेवतायत. ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे ही ओळख पुसण्यासाठी या संस्था असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, या सुधारल्या पाहिजेत. गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी. ही प्रामुख्य मागणी आहे, ही सर्वसामान्यांची मागणी आहे. परंतु जर एखादा बोलू लागला तर त्याला कोणत्याही पद्धतीने, तसं नाही ऐकलं तर दारू पाजून, जीव घालून किंवा गोड बोलून, प्रेमाने नाही म्हणलं तर एखादे माणसं अंगावर घालून, नात्या गोत्याचा वापर करून गोत्यात आणणारी मंडळी ही आता संपली पाहिजे. आणि ह्यासाठी लढा देण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 99% संस्थेमध्ये, शाळेमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती सुधारायची असेल तर आता सर्वसामान्य पालकांनी जागं झालं पाहिजे आणि या चुकीच्या धोरणाविरुद्ध, शिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात लढा उभारला पाहिजे. आज
अत्यंत वाईट पैशाचा खेळ चाले हा जर बघायचा असेल तर शिक्षण विभागाचा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या जिल्ह्याचे खासदार आमदार मंत्री कुणी 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 नाही. आपला मुलगा शिकला तो फॉरेन मध्ये शिकला आहे, आपला मुलगा बाहेर राज्यात शिकतोय, परंतु या जिल्ह्यामधील सर्वसामान्यांची लेकरं गुणवत्तापूर्वक शिक्षण घेऊन बाहेर पडली पाहिजेत, अधिकारी कर्मचारी डॉक्टर झाले पाहिजेत. यासाठी लढा देण्याची गरज आहे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. या जिल्हाधिकाऱ्याचे कान उघडले नाही या माध्यमातून तर ईओचे नाही, शिक्षण अधिकारी. आता मध्ये एक सर्क्युलर निघालं की बीओनी त्या ठिकाणी तपासणी करायची. अहो ते शिक्षकच ते जे हजेरी रजिस्टर असतं, हजेरीपट असतो विद्यार्थी पालकांचा किंवा त्या कर्मचाऱ्या पालकांचा ज्या शिक्षकांचा हजेरीपट रजिस्टर असतं त्याच्यावर ते महिने सह्या झालेले नसतात. माझ्याकडे पुरावे आहेत. अक्षरशः महिना ती मंडळी सह्याच करत नाही. 1 महिन्यानंतर शेवटच्या 2 दिवसात सगळे येऊन सह्या करून जातात. ह्याच्यापेक्षा लोक सर्वसामान्य नव तरुण पिढी ही जी भारतामध्ये आपलं नवीन पिढी उदयास येते ही फक्त कागदावर सुशिक्षित आहे, मस्तकी सुशिक्षित नाही. कारण हे मस्तकी सुशिक्षित न होऊन देण्याचं सर्वात मोठं षडयंत्र जर असेल तर हे संस्था चालकामार्फत होत आहे. ह्यासाठी आता सर्वांनी जागं होण्याची गरज आहे. ह्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही जी सिस्टम आहे सिस्टमच्या विरोधामध्ये बोलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ही विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.